नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण घरातली परिस्थिती खूप खराब होताना पाहणार आहोत. एकीकडे कल्पना अर्जुनला म्हणते, अर्जुन, जन्माला न आलेल्या बाळाची DNA टेस्ट करता येते का रे? नाही म्हणजे ते बाळ अश्विनचं आहे की नाही याची आपल्याला खात्री पटेल ना एकदाची. आता अर्जुन त्याच्या आईला म्हणतो, हो करता येते. आणि प्रिया स्वतः म्हणलीये की ती ह्यासाठी तयार सुद्धा आहे म्हणून. पण प्रियाने आतापर्यंत किती DNA रिपोर्ट्स बदललेत, मग कशावरून तीही पण DNA रिपोर्ट बदलणार नाही ते? आता एक पोलीस अर्जुनला फोन करतो आणि म्हणतो, त्या अटॅकच्या रात्रीचा सिक्युरिटी गार्ड गायब झालेला आहे. आता अर्जुन लगेच डोकं चालवतो आणि म्हणतो, ह्याचा अर्थ हाच होतो की त्याला गायब करणारा हा अटॅकरच असू शकतो. पण मग पोलीस प्रश्न विचारत म्हणतो, हे कसं झालं पण? आपण तिघे जर सोडलो तर हे कोणालाच माहीत नव्हतं. जरा वेळाने आता सायली रूममध्ये येते आणि ती अर्जुनला म्हणते, मला आता जुन्या आठवणी कशा काय आठवतील? मला तर काही समजतच नाहीये आणि सुचत सुद्धा नाहीये. आता अर्जुनकडे तन्वीचे एक गाठोडं असतं. तो ते कपाटातून काढतो. आता ते गाठोडं उघडून सायली एक एक वस्तू हातात घेऊन पाहू लागते आणि अर्जुनला म्हणते, ह्या वस्तू फक्त मला माझ्या असल्याचा भास होतोय, पण ह्यातून ते सिद्ध तर होत नाही की मीच तन्वी आहे ते. एवढं बोलून सायली तोंड वाकडं करून अर्जुनकडे पाहू लागते. आणि आता अर्जुनला सुद्धा हे कोडं कसं सोडवावं असा प्रश्न तर पडलेला आहे. पण मित्रांनो, या कोडाची उत्तरं नक्कीच भेटतील. पण त्यासाठी तुम्हाला पहिलं चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि बेल आयकॉनवर क्लिक सुद्धा करावं लागेल. बाय बाय.